हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावी वर्ल्ड. आज मी पनीरची भाजी बनवणार आहे. पनीर मी घरीच बनवून घेतलेलं आहे. पनीरची भाजी बनवण्यासाठी मी 4 कांदे, 2 टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर व 10-12 तुकडे काजूचे घेतले आहे. कांदा कापून तुम्ही जरा भाजायला ठेवलेला आहे. त्यामध्ये नंतर लसूण भाजून, टोमॅटो भाजून घेतले. भाजीसाठी वाटण तयार केले. ते थंड होईपर्यंत काजू बारीक करून घेतले मिक्सरला. नंतर वाटण बारीक करून घेतले. मी घरी बनवलेलं पनीर आहे. खूप सॉफ्ट झालं आहे, स्पंजी झालं आहे. बाहेरून जसं आपण पनीर आणतो तसंच झालेलं आहे. पनीर बनवण्यासाठी मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे. पनीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे. हे वाटण तयार झाल्यानंतर कढईत तेल टाकून पनीर मीडियम गॅसवर तळायला ठेवायचं आहे. तळायचं की नाही ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तसं. मला जरा तळून आवडतं म्हणून मी तळलेलं आहे. फोडणीसाठी मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे. पनीर मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, धने पावडर व चवीनुसार मीठ. पनीर तळून घेतल्यानंतर राहिलेल्या तेलात आपण फोडणी देणार आहोत. हे सर्व मसाले आपण फोडणीला देणार आहोत व नंतर वाटलेलं वाटण टाकायचं. चांगलं तेल सुटोपर्यंत मसाला फ्राय होऊन द्यायचा. आणि कोणतीही भाजी असो थोडंसं गरम पाणी करून टाकायचं, म्हणजे तरी पण छान येते आणि चव पण छान लागते. मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं मस्त. त्यामध्ये नंतर पनीरचे पीस टाकून द्यायचे. चांगलं ते एकजीव होऊन द्यायचं. मग आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं वरतून. पाणी गरम करूनच टाका शक्यतो, भाजीला चव येते चांगली. मंद आचेवर 15 ते 20 मिनटं भाजी होऊन द्यायची. मस्त छान तर्री येते. त्यानंतर कोथिंबीर कट करून टाकायची वरतून. माझ्या मुलांना नॉनव्हेजपेक्षा पनीरची भाजी खूप आवडते. म्हणजे चिकन मटण नको असतं, पण पनीरची भाजी म्हणजे त्यांना खूप आवडते. बघा किती छान तर्री आली आहे भाजीला. आणि त्यांनाच काय, मला पण पनीरची भाजी जास्तच आवडते. काजूमुळे एक वेगळीच चव येते भाजीला आणि पनीरची भाजी खूप चविष्ट लागते. अशा पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.